नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की दुर्योधनाच्या मनात अस्वस्थता आणि भीती वाढत चालली आहे. आजच्या श्लोकात तो ही भीती नाव घेऊन उदाहरण देऊन अजून स्पष्ट करतो. अत्र शुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्व द्रुपदश्व महारथम. या श्लोकात दुर्योधन पांडवांच्या सेनेतले मोठे शूर योद्धे सांगायला लागतो. तो म्हणतो, इथे भीम आणि अर्जुनासारखे शक्तिशाली योद्धे आहेत. युयुधान, विराट आणि महारथी द्रुपद सुद्धा आहे. म्हणजेच पांडवांची सेना फक्त मोठी नाही तर खूप शक्तिशाली आहे हे सांगतोय. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, दुर्योधन एक एक नाव घेऊन पांडवांची ताकद सांगतोय. हे का? कारण जेव्हा आपल्याला समोरच्याची शक्ती जास्त जाणवते तेव्हा आपण ती सतत बोलून दाखवतो. भीती फक्त मनात राहत नाही, ती शब्दांत दिसायला लागते. आपल्या आयुष्यातही असंच होतं. जेव्हा एखादी परिस्थिती आपल्याला कठीण वाटते तेव्हा आपण म्हणतो, हे खूप मोठं आहे, समोरचा खूप स्ट्रॉंग आहे, हे आपल्या हाताबाहेरचं आहे. हा श्लोक आपल्याला सांगतो, भीती वाढली की समोरच्याची ताकद आपल्याला अजून मोठी वाटू लागते. अध्याय 1 श्लोक 4 आपल्याला हे शिकवतो, भीती मनात असेल तर आपण संकटांची यादीच करायला लागतो. पुढच्या श्लोकात दुर्योधन अजून कोणाकोणाची नावं घेतो ते पाहू. धन्यवाद. पुन्हा भेटू.